जय श्रीकृष्ण स्वप्नील. जय श्रीकृष्ण बाबा. 8व्या अध्यायाचे नाव काय? अक्षर ब्रह्मयोग. 8व्या अध्यायातील 18 नंबरचा श्लोक सांग. अव्यक्ताद्व्यक्तयः सर्वाः प्रभवन्त्यः रागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके. सर्व चराचर भूत समुदाय ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी अव्यक्तापासून म्हणजे ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरापासून उत्पन्न होतात आणि ब्रह्मदेवाच्या रात्रीच्या आरंभी त्या अव्यक्त नावाच्या ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरात विलीन होतात. 27 नंबरचा श्लोक सांग. नैते श्रुतिपार्थ जानन योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. हे पार्था, अशा रीतीने या दोन मार्गांना तत्वतः जाणल्यावर कोणीही योगी मोह पावत नाही. म्हणून हे अर्जुना, तू सर्व काळी समबुद्धिरूप योगाने युक्त हो, अर्थात नेहमी माझ्या प्राप्तीसाठी साधन करणारा हो. 5 नंबरचा श्लोक सांग. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं यः प्रयाति समद्भावै याति नास्त्यत्र संशयः. जो पुरुष अंतकाळीही माझे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो, शरीराचा त्याग करून जातो, तो साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, यात मुळीच शंका नाही. 24 नंबरचा सांग. अग्निर्ज्योतिरः शुक्लश षण्मासा उत्तरायणं तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्मविदो जनाः. ज्या मार्गात ज्योतिर्मय अग्नीची अभिमानी देवता आहे, दिवसाची अभिमानी देवता आहे, शुक्ल पक्षाची अभिमानी देवता आहे आणि उत्तरायणाच्या 6 महिन्यांची अभिमानी देवता आहे, त्या मार्गात मेल्यावर गेलेले ब्रह्मज्ञानी योगी वरील देवतांकडून क्रमाने नेले जाऊन ब्रह्माला प्राप्त होतात. 14 नंबरचा श्लोक सांग. अनन्यचेताः सततै यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. हे अर्जुना, जो पुरुष माझ्या ठिकाणी अनन्यचित्त होऊन नेहमी माझा पुरुषोत्तमाचे स्मरण करतो, त्या नित्य माझ्याशी युक्त असलेल्या योग्याला मी सहज प्राप्त होणारा आहे. 7 नंबरचा सांग. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मरयुध्य च मयि अर्पितमनो बुद्धिर् मामे वैश्यस्य संशयम्. म्हणून हे अर्जुना, तू सर्व काळी निरंतर माझे स्मरण कर आणि युद्धही कर. अशा प्रकारे माझ्या ठिकाणी मन बुद्धी अर्पण केल्यामुळे तू निसंशय मलाच मिळशील. 22 नंबरचा श्लोक सांग. पुरुषस्य परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया यस्यान्तस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम्. हे पार्था, ज्या परमात्म्याच्या ठिकाणी सर्व भूते आहेत आणि ज्या सच्चिदानंद घन परमात्म्याने हे सर्व जग व्यापलेले आहे, तो सनातन अव्यक्त परमपुरुष अनन्य भक्तीनेच प्राप्त होणारा आहे. 9 नंबरचा श्लोक सांग. कविं पुराण मनुषासितारम् अनोरणीयाय समनुस्मरेद्यः सर्वस्य धाता रमचिन्त्य रूपम् आदित्यवर्णन तमसः परस्तात्. जो पुरुष सर्वज्ञ अनादी सर्वांचा नियामक सूक्ष्माहूनही अतिसूक्ष्म सर्वांचे धारण पोषण करणारा अतर्क्य स्वरूप सूर्याप्रमाणे नेहमी चेतन प्रकाशरूप आणि अविद्येच्या अत्यंत पलीकडील अशा शुद्ध सच्चिदानंद घन परमेश्वराचे स्मरण करतो. 2 नंबरचा श्लोक सांग. अधियज्ञ कथं कोत्र देहेस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथयिन्येयोऽसि नेतात्मभिः. हे मधुसूदना, येथे अधियज्ञ कोण आहे आणि तो या शरीरात कसा आहे, तसेच अंतकाळी युक्त चित्ताचे पुरुष तुम्हाला कसे जाणतात. 12 आणि 13 नंबर एकत्र. सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्य च मूर्ध्न्याधायात्मन प्राणम् आस्थितो योगधारणाम् ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम्. सर्व इंद्रियांची द्वारे अडवून मनाला हृदयाच्या ठिकाणी स्थिर करून नंतर जिंकलेल्या मनाने प्राण मस्तकात स्थापन करून परमात्मसंबंधी योगधारणेत स्थिर होऊन जो पुरुष ओम या एक अक्षररूप
ब्रह्माचा उच्चार करीत आणि त्याचे अर्थस्वरूप निर्गुण ब्रह्म जो मी त्याचे चिंतन करीत देह टाकून जातो तो परमगतीला प्राप्त होतो. डोळे उघड स्वप्नील. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण.